ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचं मित्रजीत. गीतेच्या 113व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 64 आणि 65. रागद्वेष वियुक्तैस्तु विषया नि इंद्रिये शरण आत्मवैश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति प्रसादे सर्व दुःखानां हानिरसोपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. अर्थ: परंतु वशीभूत अंतःकरणाचा कर्मयोगी साधक राग द्वेषरहित आपल्या वश केलेल्या इंद्रियांद्वारा विषयांशी सेवन करीत अंतःकरणाच्या निर्मळतेला प्राप्त होतो. अंतःकरणाची निर्मळता प्राप्त झाल्यावर साधकाच्या संपूर्ण दुःखांचा नाश होतो आणि अशा शुद्ध चित्तवाल्या साधकाची बुद्धी निसंदेह फारच लवकर परमात्म्यात स्थिर होते. भाषांतर आहे. इंद्रियांना अनुराग द्वेष यांनी रहित करून वागणारा व त्यांना स्वतःच्या ताब्यात ठेवून नियमांनी वागणारा प्रसादास पात्र होतो. प्रसादामुळे सर्व दुःखाचा नाश घडून येतो व प्रसन्न अशी चेतना लवकरच बुद्धीत स्थिर होते. पहा, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धीही पर्यवतिष्ठते. व्याख्या अशी आहे. इथे तू पद म्हटलेलं आहे की पूर्वश्लोकात भगवंतांनी म्हटले की आसक्ती असताना केवळ विषयाच्या चिंतनाने मनुष्याचे पतन होते आणि येथे म्हणतात की आसक्ती नसताना विषयाचा भोग भोगल्याने मनुष्याचे उत्थान होते. तेथे तर बुद्धीचे नष्ट होणे म्हटले आणि येथे बुद्धीचे परमात्म्यात स्थित होणे म्हटले आहे. अशा प्रकारे पूर्वी केलेल्या विधानात आणि आत्ता करण्यात येत असलेल्या विधानात जो फरक आहे तो दाखवण्यासाठी येथे तू पद आले आहे. काय म्हणतात इथे की तेथे बुद्धीचे नष्ट होणे म्हटले आहे आणि येथे बुद्धीचे स्थित होणे म्हटलेले आहे. कशामध्ये? खरं सांगायचं इथे तर प्रसन्न चेतसो, ते प्रसन्न असं ती चेतना जी आहे ती बुद्धीमध्ये पहा स्थिर होते म्हणून सांगितलेलं आहे. शास्त्र याच्या मागे समजून घेतलं पाहिजे. सातत्याने परमात्म्याचा विषय नाही आहे. शारीरिक पातळीवरच्या गोष्टी होत असताना इथे बुद्धी जी आहे त्या बुद्धीमध्ये ही प्रसन्न अशी चेतना स्थिर होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि केव्हा स्थिर होते ती? केव्हा स्थिर होते? तो हा अशा पद्धतीच्या ह्या विषयांनी पहा, हा जो आत्मा आहे हा विषयान इंद्रिये शरण. चरण म्हणजे काय आहे? तो ह्या विषयांचे सेवन करतो. कसं? राग आणि द्वेषाने रहित होऊन खूप सूक्ष्मतेने समजून घ्यायला पाहिजे. हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती विषयांचं सेवन करते परंतु त्याचा संस्कार कुठला मनामध्ये होऊ देत नाही. संस्कार हा घातक आहे. पहा, राग आणि द्वेषाने रहित होऊन तो त्या विषयांचं चरण करतोय म्हणजे आचरण करतोय त्या विषयांचं. विषयाचरण म्हटलेलं आहे. ते विषयांचं इंद्रियांनी आचरण करणं हा भाग इथे स्पष्टपणाने या श्लोकामध्ये आले. पण कसं? राग द्वेष वियुक्तेषु, ते त्या रागाने यांनी द्वेषाने तो रहित होऊन तो अशा युक्त नसताना, लक्षात घ्या, राग आणि द्वेषाने तो त्या विषयांचं सेवन करतोय. तो तशा प्रकारच्या मनुष्याबद्दल इथे म्हटलेलं आहे. विधेयात्मा, साधकाचे अंतःकरण आपल्या वशमध्ये असावयास पाहिजे. अंतःकरण वश झाल्याशिवाय कर्मयोग सिद्ध होत नाही. तर कर्म करीत असताना विषयात आसक्ती आणि पतन होण्याची शक्यता असते. वास्तविक पाहिले असता अंतःकरण वश असणे सर्व साधकांसाठी आवश्यक आहे आणि कर्मयोगासाठी तर याची विशेष आवश्यकता आहे. कारण तो प्रत्यक्ष कर्म करत असतो. त्याच्यासमोर अनेक गोष्टी, अनेक मोहाचे क्षणसुद्धा, लोभाचे क्षणसुद्धा, क्रोधाचे क्षणसुद्धा, मत्सराचे व्यावसायिक आणखीन याच्या पद्धतीने हेव्याचे क्षणसुद्धा त्याच्यासमोर येत असतात.
कदाचित उन्मादाचे क्षणसुद्धा येत असतात. त्यामुळं त्यांनी जास्त सावध राहणं आवश्यक आहे म्हणून सांगतात. आणि तिसरे ते सावधपणा. रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल संभाजी महाराजांना लिहित असताना लिहितात, तिसरे ते सावधपणा छत्रपतींच्या वागण्यामध्ये होतं. तर अशा प्रकारे ही असं अंतःकरणाची ही सावधानता ही असणं आवश्यक आहे. आत्मवशैहि रागद्वेष वियुक्तैहि इंद्रियैहि, जसे विधेय आत्मा हे पद अंतःकरणाला वश करण्याच्या अर्थाने आलेले आहे, तसे आत्मवशैहि हे पद इंद्रियांना वश करण्याच्या अर्थाने आले आहे. आता इथे आत्मवश हा आपण आत्मवान हा शब्द ऐकलेला आहे. तो बाहेरच्या कुठल्या इंद्रिय ही पर आहेत. पुढे हा विषय येणार आहे. परक काय आहे, नेमकं काय काय परक आहे याच्याबद्दल पूर्णपणे विषय येणार आहे पुढे. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आत्मपरायण आहे तो आत्मवान आहे, तो आत्म्याला वश आहे. इंद्रिय त्याला वश आहेत हा विषयच नाही इथे. उलट मग इंद्रिय त्याला वश आहेत असा विषय असता तर इथे तो इंद्रियांचं रागद्वेष रहित होऊन सेवन करतो असं म्हणण्याची आवश्यकता नव्हती. या श्लोकाचा अर्थ खूप गांभीर्याने आणि सूक्ष्मपणाने समजून घेतला पाहिजे. बऱ्याचदा बरेच लोक एखादी गोष्ट त्यांच्या हातून घडली, माझा उपवास होता, मी पाणी प्यायलो, मला पाप लागलं, अशा अनेक गोष्टी, अशा कल्पना त्यांच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे, येतात, लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून इथे हा विषय समजून घेत असताना आत्मवान असणं महत्त्वाचं आहे. आणि विषयांचं सेवन जरी आचरण जरी केलं, इंद्रियांद्वारा केलं गेलं तरी त्याच्यातून निर्माण होणारा अनुराग आणि त्याच्यातून निर्माण होणारा द्वेष, राग आणि द्वेष हे दोन्ही त्याच्यातून तो मुक्त आहे. लक्षात घ्या, ते राग द्वेष रहित सेवन आहे. त्याचं जे सेवन आहे ते राग द्वेष रहित आहे. म्हणून भगवान वेदव्यास एकदा चाललेले असताना यमुनेच्या तीरी त्यांना गोपिका भेटल्या आणि त्या गोपिकांनी सांगितलं की गंगाई माई आज उतार देईना आणि आम्हाला पलीकडे जाता येईना यमुना, आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याने उतार द्या, आम्हाला पाण्यातून जायचं आहे, आम्हाला पलीकडे, तर पाण्याचा उतार लागू दे. तर ते ठीक आहे म्हणाले आणि त्या यमुनेच्या पात्राजवळ गेले आणि म्हटले, जर मी आयुष्यभर ब्रह्मचारी, शुकमुनी त्यांचा मुलगा आहे, धृतराष्ट्र त्यांचा मुलगा आहे, पांडू त्यांचा मुलगा आहे, समजून घेतलं पाहिजे. मग ते ब्रह्मचारी तशा अर्थाने जसं आपण म्हणतो तसे ते नाही आहेत. पण त्यांनी पाणी घेतलं यमुनेचं आणि त्यांनी काय म्हटलं, जर मी आयुष्यभर ब्रह्मचर्याचं पालन केलं असेल तर यमुना माते वाट दे, तिने सरकन वाट दिली. यातला मुद्दा जो आहे तो समजून घेतला पाहिजे की त्यांचं ब्रह्मचर्य कोणत्या प्रकारचं आहे. त्यांचं विषयांचं सेवन आहे ते राग द्वेषाने रहित आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे. त्याचा कोणताही राग आणि लोभ, खूप पूर्ण वैराग्य त्यांच्यात निर्माण झालेलं आहे. लक्षात घ्या, एखादं कडू औषध प्याले म्हणून त्यांचं तोंड कडवट होत नाही, द्वेष नाही निर्माण होत. अमृत प्याले म्हणून अजून मिळावं असा अनुराग त्यांच्यामध्ये, आकर्षण निर्माण होत नाही. ठीक आहे, 2-4 थेंब मिळाले, ठीक, काही हरकत नाही. अशा पद्धतीची त्यांची मनोवृत्ती, ती योग आहे तो खरा, ती समानता आहे. ती समानता, ते समत्व त्यांनी साधलेलं आहे. पहा, म्हणून इथे सांगतात की त्यांची ती अवस्था आहे. आणि हा आत्मवश आहे, तो आत्मवश आहे, स्वतःला वश आहे तो दुसऱ्या कशाला वश नाही. इंद्रियांची त्याचा संबंधच नाही. खरं सांगायचं तर इंद्रियांना इंद्रियांची कामं करू देत म्हणतात साधू संतांनी सांगितलं आहे. मराठीमध्ये सुद्धा खूप छान आहे की तुझे रूप चित्ती राहो, मी सातत्याने सांगतो, मुखे तुझे हे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. देहाला देहाचं काम करू दे. मन बुद्धी चित्त अहंकार हे देहच आहेत, देहाचाच भाग आहेत, त्यांना त्यांचं काम करू दे. इंद्रियांना इंद्रियांचं काम करू दे. तुला त्याच्यामध्ये रस वाटता कामा नये. मग तो रस आकर्षणाचा असावा किंवा तिटकाऱ्याचा असावा. आपण एखाद्या व्यक्तीचा सातत्याने विचार करतो, हा नको, हा नको, हा नको, तिटकार आहे, म्हणजे आपल्याला वाटतं तो आपल्या त्याचा नकारात्मक भाव निर्माण होतो, ती आसक्तीच आहे.
द्वेष ही सुद्धा आसक्ती आहे. हे आपण समजून घेतलं तर आपल्याला अनेक गोष्टी समजतील. फक्त राग आपल्याला हवंसं वाटणं म्हणजे आसक्ती नाही, नकोसं वाटणं पण आसक्तीच आहे. या दोन्हींनी तो रहित आहे. आणि तो दोन्हींनी रहित झाला म्हणून तो आत्मवान आहे नव्हे, तो आत्मवान असल्यामुळं तो दोन्हींनी रहित झालेला आहे, हे समजलं पाहिजे. हे वारंवार मागच्याही श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तो आत्मपरायण आहे, आत्मवान आहे. म्हणून त्याला कशाची, ज्याला आत्म्याची प्राप्ती झालेली आहे, ज्याला स्वची प्राप्ती झालेली आहे, ज्याला देही, ज्याला शरीरी प्राप्त झालेला आहे, त्याची अवस्था ज्याला समुद्र प्राप्त झालेला आहे त्याच्यासारखी आहे. त्याला लोटावर पाण्याशी काहीच देणं घेणं राहत नाही. भगवंतांनी सांगितलं तसं. या पद्धतीने हा विषय आत्मवशयही हा समजून घेतला पाहिजे. जसे विधेय आत्मा हे पद अंतःकरणाला वश करण्याच्या अर्थाने आले आहे, तसे आत्मवशयही हे पद इंद्रियांना वश करण्याच्या अर्थाने आले आहे. स्वामीजी सांगतात, तुमचा अनुभव काय आहे, अनुभूती काय आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तात्पर्य, व्यवहार करीत असताना इंद्रिये आपल्या वश असली पाहिजेत आणि इंद्रिये वश होण्यासाठी इंद्रियांचा राग द्वेष रहित होणे आवश्यक आहे. म्हणून इंद्रियांकडून कोणत्याही विषयाचे ग्रहण आसक्तीपूर्वक नसावे आणि कोणत्याही विषयाचा त्यागसुद्धा द्वेषपूर्वक नसावा. कारण की इंद्रियांचे किंवा त्यांच्या त्यागाचे एवढे महत्त्व नाही जेवढे महत्त्व इंद्रियात राग आणि द्वेष न होऊ देण्याचे आहे. याच कारणाने 3ऱ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात भगवंतांनी साधकांना सावधानतेचा असा इशारा दिला आहे की प्रत्येक इंद्रियांच्या विषयात राग आणि द्वेष असतात. साधकांनी यांना वश होऊ नये, कारण हे दोन्हीही साधकांचे शत्रू म्हटलेले आहेत. लक्षात घ्या, एक भाग लक्षात घेतला पाहिजे याच्यामध्ये, की ज्यावेळेला तुम्ही आत्मवान आहात, आत्म्याकडेच तुमचं संपूर्ण लक्ष आहे, याचाच अर्थ परमात्म्याकडे संपूर्ण लक्ष आहे. आणि त्यावेळेला इंद्रियांच्या विषयांकडे लक्ष नाही, ते त्यांचं काम करतात. इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय त्यांचं काम करतात. गुण गुणानां वर्तन्ते. अशा परिस्थितीमध्ये पहा, त्या इंद्रियांना वश करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जेव्हा तुमच्याकडे संपूर्ण जगाचा जो स्वामी आहे तो आहे, विठ्ठलाच्या नावाची गोडी तुम्हाला लागलेली आहे, शंभू महादेवाच्या आई जगदंबेच्या नावाची गोडी तुम्हाला लागलेली आहे, तर तुमचं विषयांकडे आपसुकच लक्ष जाणार नाही, इंद्रियांकडे आपसुकच लक्ष जाणार नाही. आणि त्या अवस्थेमध्ये जे काही आचरण तुमच्याकडून होईल ते राग द्वेषरहितच असेल. त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता राहणार नाही. हाही भाव इथे समजून घेतला पाहिजे. पहा, म्हणजे जो साधक 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की जो साधक राग द्वेषांनी द्वंद्वानी रहित होतो तो सुखपूर्वक मुक्त होतो. विषयान चरण, ज्याचे अंतःकरण, आता अंतःकरण हे इंद्रिय आहे, शरीराचा भाग आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेला गीतेचा विषय येतो त्यावेळेला सुरुवातीलाच स्वामी राम सुखदासांनी सांगितलेलं आहे की ही अंतःकरण सापेक्ष नाही, करण सापेक्ष नाही, गीता करण निरपेक्ष आहे. अंतःकरणाशिवाय आत्मतत्वाद्वारे आत्म्याला ओळखायला शिकवणारी आहे, अंतःकरणाच्या माध्यमातून नव्हे. इंद्रियांच्या, मनाच्या, बुद्धीच्या, अहंकाराच्या, चित्ताच्या माध्यमातून नव्हे, या शारीरिक सगळ्याच पातळीच्या पलीकडे जाऊन आत्म्याची, परमात्म्याची ओळख करून देणारी ही गीता आहे. करण निरपेक्ष, करणचा अर्थ अंतःकरण, अंतःकरण निरपेक्ष आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्याचे अंतःकरण आपल्या वशमध्ये आहे आणि ज्याची इंद्रिये रागद्वेषरहित आहेत, तसेच आपल्या वश झाली आहेत, असा साधक इंद्रियांनी विषयांचे सेवन अर्थात सर्व प्रकारचा व्यवहार करीत असतो, परंतु विषयांचा भोग घेत नाही. भोगबुद्धीने केलेले विषय सेवनच पतनाला कारण होते. या भोगबुद्धीचा निषेध करण्यासाठी येथे विधेयात्मा, आत्मवशयही इत्यादी पदे आले आहेत. म्हणजे भोगाचा निषेध नाही किंवा इंद्रिय त्यांचं जे काम करतात त्याचा निषेध नाही. आत्मवान होणं
ते प्रसन्न चेतनेला कारणीभूत होतं म्हणून सांगितलेलं आहे. आणि इंद्रियांचं जे सेवन आहे ते सेवन करत असताना राग आणि द्वेषाने रहित होऊन ते सेवन करणं हे सुद्धा त्या प्रसन्न चेतनेला बुद्धीमध्ये स्थिर व्हायला कारणीभूत होतं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही श्लोक एकत्र अशा पद्धतीने वाचले गेले पाहिजे. त्याची अनुभूती अशा पद्धतीने घेतली पाहिजे. चिंतन आहे, चिंतन करत असताना ह्याहीपेक्षा विलक्षण अनुभूती तुम्हाला येतील. जरूर मला कळवा. प्रसादम मधी गच्छती, रागद्वेषरहित होऊन विषयांचे सेवन करण्याने साधक अंतःकरणाच्या प्रसन्नतेला प्राप्त होतो. ही प्रसन्नता मानसिक तप आहे. अध्याय 17 श्लोक 16 पहा. जे शारीरिक आणि वाचिक तपापेक्षा श्रेष्ठ आहे. काय म्हटलं इथे? रागद्वेषरहित होऊन विषयांचे सेवन करण्याने साधक अंतःकरणाच्या प्रसन्नतेला प्राप्त होतो. आता इथे अंतःकरणाच्या प्रसन्नतेला प्राप्त होतो हा एक भाव झाला. आणि प्रत्यक्ष श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की प्रसन्न चेतसा, प्रसन्न चेतना जी आहे ती बुद्धीमध्ये स्थिर होते, प्रतिष्ठित होते. पहा, म्हणजे हे वाचिक तपापेक्षा मानसिक तप श्रेष्ठ आहे म्हणून सांगतात. म्हणून साधकाने रागपूर्वक ही विषयांचे सेवन करू नये आणि द्वेषपूर्वक ही विषयांचा त्याग करू नये, कारण राग आणि द्वेषानेच संसाराशी संबंध जडतो. ही अगदी उघड गोष्ट आहे. तेवढी दोनच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे संसाराशी संबंध जोडला जातो, अन्यथा संसाराशी संबंध जोडला जाण्याचं कारण नाही. आता इथे आपल्याला असं वाटेल की संसाराशी संबंध तोडून करू काय, जगून उपयोग काय? आपला लक्ष भेद करायला निघालेल्या बाणाला विचारा. ज्या लोकांनी जे ध्येयांनी पेटलेले आहेत त्यांना समाजामध्ये काहीतरी विधायक उभं करायचं आहे, काही ना काहीतरी अशा ध्येयांनी जे पेटलेले आहेत, ज्यांना अशा प्रकारे संसाराशी संबंधच नाही, त्या लोकांनी कामाचे डोंगर आपल्या कर्मयोगाने उभे करून ठेवले. त्यांना विचारा. ज्यांना त्या कर्मयोगाचा, त्यांच्या त्या कामाचा फायदा झाला, लाभ झाला, अशा लोकांना विचारा की कशाशीच काही संबंध नसल्याचा लाभ काय असतो. कसलंही ओझं संकल्पानी कामनांचं डोक्यामध्ये नसतं. त्यावेळेला प्रवास करण्यामध्ये, एखादी टेकडी चढण्यामध्ये, ते शिखर पदाक्रांत करण्यामध्ये काय असतं? कुठल्या प्रकारचा तो उन्माद असतो, कुठल्या प्रकारची ती नशा असते? हे ज्यांनी ते केलं आहे ना त्यांना विचारा. एक गोष्ट अशी असते की करायचं म्हणून, कर्तव्य म्हणून तिथे क्रिकेटच्या ग्राउंडवरती काही कर्मचारी सकाळी येतात. ते ग्राउंडवरती ते रोलर वगैरे फिरवतात, सगळे ते पिच तयार करतात, स्टम्प्स वगैरे रोवतात, कुठे काय आहे नाही, कमी खडे वगैरे असतील ते काढून टाकतात. पहा, त्यांचा एक आनंद आहे ते करण्याचा. त्यांना त्याच्याबद्दल पगार मिळतो. ते खूपच थोडा वेळ त्या क्रिकेटच्या पिचवर असतात. तसं म्हणायला गेलं तर दिवसभर कसोटी असेल तर दिवसानुदिवस तिथे येऊन खेळाडू खेळतात त्या पिचवरती. जेवढा घाम ते पिच मेंटेन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गाळला आहे त्याच्यापेक्षा जास्त घाम ते तिथे खेळाडू गाळतात. परंतु कोण जास्त नेमका त्या खेळाचा आनंद घेतो हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. काही कर्तव्य असतं, खेळाचा आनंद खेळाडू जास्त घेतो हे आपल्याला सहज उघड आहे. तसंच जगण्याचा आनंद जगणारा घेतो. जगण्याचा आनंद ज्या पद्धतीने ज्यांनी आपल्यासमोर टार्गेट्स मांडून ठेवलेले आहेत ते माणसं कधीच घेऊ शकत नाहीत, लक्षात घ्या. आणि खरं कार्य जे आहे ते जे जगण्याचा आनंद घेतात, जे जगतात, जगणं हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांनीच उभे केलेले आहेत कामाचे डोंगर, कारण त्यांच्या डोक्यावरती कुठल्याही टार्गेट्स, कुठलेही एम्स यांचं ओझं नव्हतं. हे आवश्यक आहे, केलं पाहिजे म्हणून ते करून निघून गेले. लक्षात घ्या, आपलं सगळं इथे ठेवून, कीर्ती ठेवून गेले. ते जे आहेत ती जीवनमुक्त आहेत. जीवनमुक्तालाच हे शक्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जे शारीरिक आणि वाचिक तपापेक्षा श्रेष्ठ आहे ते मानसिक तप आहे. म्हणून साधकाने रागपूर्वक ही विषयाचे सेवन करू नये आणि द्वेषपूर्वक ही
विषयांचा त्याग करू नये, कारण राग आणि द्वेषानेच संसाराशी संबंध जडतो. रागद्वेषाने रहित होऊन विषयांनी विषयाचे सेवन केल्याने जी प्रसन्नता होते, त्या प्रसन्नतेचा भोग घेतला नाही किंवा प्रसन्नतेशी संग केला नाही तर ती प्रसन्नता परमात्मा प्राप्ती करून देते. पहा, काही गरज नाही, परमात्मा नित्य प्राप्त आहे. बुद्धीमध्ये प्रसन्न चेतना स्थिर होते, ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे. रागद्वेषाने रहित होऊन विषयांनी किंवा इंद्रियांनी विषयाचे सेवन केल्याने जी प्रसन्नता होते, त्या प्रसन्नतेबद्दल इथे सांगितलेलंच आहे. त्या जोडीला अशी प्रसन्नता की जी बुद्धीमध्ये प्रतिष्ठित होते, तिच्याबद्दल सांगितलेलं आहे, हेही लक्षात घेऊया. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते. चित्ताची प्रसन्नता प्राप्त झाल्यास संपूर्ण दुःखांचा नाश होतो. अर्थात कोणतेही दुःख राहत नाही, कारण की आसक्ती राहिल्यानेच चित्तात खिन्नता निर्माण होते. खिन्नता इथे काय म्हटलंय पहा, प्रसादे सर्व दुःखानां हानिरसोपजायते. सर्व दुःखांची पहा हानी होते म्हणून सांगतात. आसक्ती राहिल्यानेच आता ते प्रसाद प्राप्त होतो. तो कशाचा आहे? तो समतेचा प्रसाद आहे निश्चितपणाने, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. खिन्नता निर्माण झाली की कामना उत्पन्न होते. पहा, अर्थात कोणतेही दुःख राहत नाही, कारण की आसक्ती राहिल्यानेच चित्तात खिन्नता निर्माण होते. खिन्नता निर्माण झाली की कामना उत्पन्न होते आणि कामनेनेच सर्व दुःख समोर येते. म्हणून परंतु जेव्हा राग म्हणजे आसक्ती नाहीसा होतो, आता इथे द्वेष म्हणजे सुद्धा आसक्तीच, हे लक्षात घेतलं पाहिजे, तेव्हा चित्तात प्रसन्नता येते. त्या प्रसन्नतेने संपूर्ण दुःख जी आहेत ती नष्ट होतात. अर्थात काहीतरी प्राप्त होतं, काहीतरी स्थिर होतं, हे उपउत्पादनं आहेत, लक्षात घेतलं पाहिजे. जे प्राप्त करायचं आहे ना, ती जी गोष्ट आहे. आता लोणी घुसळत असताना ताक पण खाली शिल्लक राहतं. लोण्याचा काही भाग शिल्लक ठेवला, काही भाग जर वितळवला, गरम केला, तूप पण निर्माण होतं. पण आपल्याला जे काही हवं आहे ते आत्मतत्वाचा जो विषय आहे तो फार इथे महत्त्वाचा आहे, नेहमीच महत्त्वाचा आहे. तो प्रसन्नता इथे येते आणि दुःख नष्ट होतात, ही उपउत्पादनं आहेत. आत्मप्राप्ती होते, हे फार महत्त्वाचं आहे. तो आत्मवान होतो, आत्म्याला वश असलेला होतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि अशा व्यक्तीच्या शरीरात जो आत्मवान आहे, परमात्मा त्याच्यामध्ये विद्यमान आहे, अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये काय परिवर्तनं होतात तो सांगतात ना. तो बसतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, किम भाषित, अर्जुनाने विचारलं ना, ते सांगताय तिथे, लक्षात घ्या. त्या प्रश्नांची उत्तरं देतात. तो इकडे तिकडे जाऊच नका, इकडे तिकडे जाऊच नका. आत्म्याच्या प्राप्तीबद्दल, परमात्म्याच्या प्राप्तीबद्दल इथे विषयच नाही चाललेला. स्थितप्रज्ञ किम भाषित, त्याच्याबद्दल इथे बोलणं चाललेलं आहे. विसरत नाही ना, मध्ये मध्ये विसरू नका. तर जेवढी म्हणून दुःख आहेत ती सर्वची सर्व प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य शरीर या आणि संसाराच्या संबंधानेच होतात. आणि शरीर संसाराशी सुखाच्या लालसेने संबंध होतो आणि दुःखाची पण लालसा असते बरं का. दुःख नको ही लालसाच आहे. सुखाची लालसा खिन्नतेने होते, परंतु जेव्हा प्रसन्नता येते तेव्हा खिन्नता नष्ट होते. ही सुख आणि दुःखाच्या पलीकडची अवस्था सांगतात. प्रसन्नता, आनंद, ही जी प्रसन्नता आहे, हा जो आनंद आहे, हा कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही. बाह्य गोष्टींमुळे जी आकर्षणाची जी एक अवस्था निर्माण होते किंवा तिटकाराची अवस्था निर्माण होते, त्यातून हे रागद्वेष निर्माण होतात आणि त्यातून संसारामध्ये तुम्ही अडकत जाता, हे लक्षात घ्या. परंतु जी व्यक्ती ह्या राग आणि द्वेषापासून मुक्त आहे, तिचा संसाराशी संबंधच नाही. तिची इंद्रिय मात्र जे आवश्यक आहे ते सगळं करत असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून खिन्नता ही सुखातून होते, दुःखातून होते. खिन्नता ही राग आणि द्वेष दोन्हीतून होते. राग आणि द्वेष दोन्ही लालसाच आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे.
म्हणून येथे शरीर संसाराशी संबंध राहत नाही आणि असा संबंध न राहिल्याने संपूर्ण दुःखांचा अभाव होतं. सर्व दुःखानां हानीही तात्पर्य प्रसन्नतेने दोन गोष्टी घडतात. एक संसाराशी संबंध विच्छेद आणि परमात्म्यात बुद्धीची स्थिरता. म्हणजे हीच गोष्ट भगवंतांनी पूर्वी 53व्या श्लोकात निश्चला आणि अचला पदाने म्हटली आहे. त्याची बुद्धी संसारात निश्चल आणि परमात्म्यात अचल होते असं ते म्हणतात. पुढे हे विषय येणार आहेत पहा. येथे सर्व दुःखानां हानीचे तात्पर्य हे आहे की त्याच्या समोर दुःखदायी परिस्थिती येणारच नाही, तर कर्मानुसार त्याच्यासमोर दुःखदायी घटना परिस्थिती येऊ शकते, परंतु त्याच्या अंतःकरणात दुःख, संताप, चलबिचल इत्यादी विकृती निर्माण होऊ शकत नाही. आता इथे अंतःकरणाचा विषय सांगतात पहा. एक गोष्ट इथे समजून घेण्यासारखी आहे खूप शांतपणाने. एका बाजूला पहा समुद्राचा लाटांचा त्याच्या पृष्ठभागावर थैताड चालू असतो. अनंत घटना त्या पृष्ठभागावर घडत असतात, परंतु समुद्राचं अंतरंग मात्र तिथे मात्र कसल्याही प्रकारची हालचाल असत नाही. आणि त्याला त्या वरच्या खूप तळात जर गेला तर त्या वर काय चाललं आहे त्याच्याशी त्याचं देणं घेणंच नसतं. लक्षात घ्या, पाणी तेच आहे समुद्राचं, पण ती अंतःकरणाच्या तळाशी जी स्थिरता आहे ते आत्मवान असल्याचंच लक्षण आहे. वर समुद्राचं जे काही थैताड चालू आहे तो बंद होणं शक्य आहे का? नाही. बाह्य संसाराशी संबंध न येणं शक्य आहे का? नाही. त्याच्या पृष्ठभागाचा वाऱ्याशी संबंध न येणं शक्य आहे का? नाही. हा अंतःकरणात उलथापालथ होते. जर भूस्तरच घसरला आणि भूकंपच झाला, तिथे ज्वालामुखीच फुटला, तर त्या ठिकाणी त्यावेळेला ते खूप मोठ्या साधनेचं लक्षण आहे. लक्षात घ्या, संपूर्ण स्थित्यांतर आहे त्याच्यामध्ये. परंतु सर्वसाधारण परिस्थितीमध्ये ज्यावेळेला समुद्राच्या पृष्ठभागावर काही गोष्टी घडत असतात त्या टाळता येणं शक्य नसतं. त्या टाळायच्या नसतात सुद्धा, ते तिकडे दुर्लक्षच करा म्हणून सांगतात आणि आत्मवान व्हा, तुम्ही खरे कोण आहात ते समजून घ्या म्हणून सांगतात. त्यावेळेला रागद्वेषापासून मनुष्य आपोआप दूर राहतो. आता एक मार्मिक गोष्ट अशी आहे, म्हणजे इथे आणखीन एक गोष्ट आहे की प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी ही पर्यवितिष्ठते. आता हा जो ह्याची दुःखाची हानी होते म्हणतात सर्व दुःखांची, आणि तो त्याची प्रसन्न चेतसा त्याच्या बुद्धीमध्ये ती स्थिर होते. प्रसन्न चित्त म्हणजे स्वच्छ असणाऱ्याची बुद्धी फारच लवकर परमात्म्यात स्थिर होते. अर्थात साधक स्वतः परमात्म्यात स्थित होतो, त्याच्या बुद्धीमध्ये थोडाही संशय राहत नाही. संस्कृतचं ज्यावेळेला व्याकरणाचा आपण विचार करतो, इथे प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी ही पर्यवतिष्ठते ते म्हटलेलं जे आहे, तर त्याच्यामध्ये सरळ एक भाग आहे की त्याच्या बुद्धीमध्ये ती प्रसन्न चेतना जी आहे ती स्थिर होत आहे. मार्मिक गोष्ट अशी आहे की भगवद्विषयक प्रसन्नता असो की व्याकुळता असो, या दोन्हीपैकी एकाचे जरी आधिक्य झाले तर ते लवकरच परमात्मा प्राप्ती करून देते. जसे भगवंताजवळ जाणाऱ्या गोपींना वडील, आई, भाऊ, पती इत्यादींनी रोखले, घरात कोंडून टाकले, तेव्हा त्या गोपींना भगवंताला भेटण्याविषयी जी व्याकुळता झाली, त्या व्याकुळतेने त्यांचे रजोगुण तमोगुण नष्ट झाले आणि भगवंताचे चिंतन करण्याने जी प्रसन्नता झाली, त्या प्रसन्नतेने त्यांचा सत्वगुणसुद्धा नष्ट झाला. अशा प्रकारे गुणसंगापासून रहित होऊन त्या शरीराला त्याच ठिकाणी सोडून सर्वात प्रथम भगवंताशी मिळाल्या. पहा, आता हे अलौकिक प्रेम ह्या पुस्तकामधला हा श्लोक इथे दिलेला आहे की त्या कशा पद्धतीने त्या परमात्म्याशी बद्ध झाल्या. परंतु सांसारिक विषयामुळे जी प्रसन्नता खिन्नता असते त्या दोन्हीतही भोगाचे संस्कार दृढ असतात. अर्थात संसाराचे बंधन दृढ असते. याचे उदाहरण संपूर्ण संसाराचे सामान्य प्राणी आहेत, जे प्रसन्नता आणि खिन्नतेचा अनुभव घेत संसारात फसलेले आहेत. प्रसन्नता आणि व्याकुळता, खिन्नता यात अंतःकरण द्रवित होते. जसे द्रवित मेणबत्तीमध्ये रंग घातल्याने तो रंग तिथे स्थायी होतो, तसेच अंतःकरण द्रवित झाल्यास त्यात भगवत संबंधी अथवा सांसारिक जे काही भाव येतात ते स्थायी होतात. स्थायी झाल्याने ते भाव उत्थान अथवा पतनाला कारण होतात. म्हणून साधकाने संसाराची प्रिय वस्तू मिळाली असताही प्रसन्न होऊ नये आणि
अप्रिय ती अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता खिन्न होऊ नये. परिशिष्ट भाव असा आहे की एक विभाग भोगाचा आहे आणि एक विभाग योगाचा आहे. रागद्वेषयुक्त भोगी मनुष्य जर केवळ विषयांचे चिंतनही करेल तर त्याचे पतन होते. गीता 2 अध्यायाचा 62 आणि 63 श्लोक. परंतु रागद्वेष रहित योगी मनुष्य जर विषयांचे सेवन करेल तर त्याचे पतन होत नाही, तर तो परमात्म तत्वाला प्राप्त होतो. म्हणजे मूळ विषय आहे तो राग आणि द्वेष यांनी संसाराला जोडलं जाणं किंवा न जोडलं जाण्याचा, आणि आत्मवान होणं, आत्मवश होणं किंवा न होण्याचा. रागद्वेषरहित मनुष्य भोगबुद्धीने विषयांचे सेवन करीत नाही, अर्थात भोगजन्य सुख किंवा रस घेत नाही, कारण हे त्याचे ध्येय नसते. तो भोगांना आसक्तीपूर्वक न भोगता त्यागपूर्वक भोगतो. गीता 3 अध्यायाचा 34 श्लोक. म्हणून त्याचे अंतःकरण निर्मळ होते. त्यागपूर्वक भोग वास्तविक भोग नाहीच. लोकांच्या दृष्टीत त्याच्याद्वारा भोगाचे आचरण दिसते. म्हणून येथे विषयांचरण म्हणजे विषयांचरण ही पदे आलेली आहेत. लोकांच्या दृष्टीने तो भोगाचं आचरण करतोय असं दिसत असतं, परंतु प्रत्यक्षात मात्र तो राग आणि द्वेष यांनी मुक्त असतो. आणि कोणत्याही गोष्टी, जसं कमळ चिखलामध्ये राहतं पहा, कमळाचं पान, कमळाचं फूल खूप आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचं, राजहंस आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. जो सत आणि असतची विवेकबुद्धी असते, ज्याला सत काय आणि असत काय, तो पाणी आणि दूध जर मिसळलेलं असेल तर तो बरोबर दूध बाजूला करतं त्यातलं राजहंस असं म्हटलं जातं. प्रतिकात्मक आहे. आणि कमळ जे आहे ते चिखलात राहतं, पण चिखलाचा कोणताच गुण घेत नाही आणि चिखल अंगाला चिकटून पण घेत नाही. त्याच्यावर टाका तुम्ही पाणी, ते गळून पडतं बाजूला. चिखल टाका, ते गळून पडतं बाजूला. तो त्यात राहून त्यातलं काही अंगाला लावून घेत नाही, हे सांगताय तिथे. तो विषयात राहतो, पण त्या विषयाचं काही त्याचा संबंध नसतो. समजून घ्यायला पाहिजे. रागद्वेषरहित अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती चेतना सिद्धी बुद्धीमध्ये स्थिर होणार आहे. प्रसन्न चित्त राहतं तो, आणि ती तशा प्रकारची चेतना, ती बुद्धीचं लक्षण आहे, लक्षात घेतलं पाहिजे. तीव्र बुद्धीचं लक्षण आहे ते. ती बुद्धी तशी प्रतिष्ठित झालेली आहे, समतेमध्ये स्थिर झालेली आहे. ती व्यवसायात्मिक आहे. ती त्या कर्तव्य भावनेमध्ये, त्या स्वधर्मामध्ये अधिष्ठित झालेली आहे. स्वधर्माचं पालन करण्यात अधिष्ठित झालेली आहे, लक्षात घेतलं पाहिजे. काही माणसांनी ती ठरवली ध्येय आणि त्याच्यावरती, त्या एका चौरस इंचावरती आपलं आयुष्य खर्च केलं, सगळंच्या सगळं. ती व्यावसायित्मिका बुद्धी आहे, समजलं पाहिजे. खूप फापट पसरा केलेला आहे आणि एकच विषय आयुष्यात धरून ठेवलेला आहे. मास्टर इन वन, मे बी जॅक इन ऑल किंवा जॅक इन नन, काही फरक पडत नाही. दोन्हीचा अर्थ एकच आहे. एकात मास्टर आहे, एका विषयामध्ये तो तज्ज्ञ आहे, ती तज्ज्ञ आहे. हे फार महत्त्वाचं आहे. त्याला व्यावसायात्मिका बुद्धी म्हटलेलं आहे, सरळ सरळ याच्यामध्ये, भगवद्गीतेमध्ये. रागद्वेष रहित झाल्यास प्रसादाची प्राप्ती होते. नेहमी प्रसन्नता राहावी, कधी खिन्नता होऊ नये, नीरसता येऊ नये, हा प्रसाद आहे. या प्रसादाच्या प्राप्तीत ही संतोष न कराल, याचा उपभोग न कराल तर फार लवकर परमात्मा प्राप्ती होते. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? मागील 2 श्लोकात जो विषय सांगितला तोच विषय पुढील 2 श्लोकात व्यतिरेक पद्धतीने पुष्ट करतात. पहा, जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.